आपण बघू शकतो निफ्टीसाठीचं अनालिसिस. आज तारीख आहे 4 सप्टेंबरच्या तारखेला जर बघितलं तर मार्केट ओपन झालेलं आहे 24,966 च्या आसपास. ओके, 970 ला सलग डाऊन ट्रेंड आपला चालू झाला त्यानंतर. आता जर बघितलं तर उद्यासाठी जर अनालिसिस 5 सप्टेंबर साठी जर अनालिसिस बघितलं तर 5 सप्टेंबर साठी आपल्याला बघावं लागेल लेवल जर असेल तर ती 24,842 च्या आसपास असेल. एक्झॅक्ट जर बघितली तर 24,000 एक्झॅक्ट जर बघितली तर 24,838 ची लेवल आहे. ज्या ठिकाणी मार्केटनं रेजिस्टन्स घेऊन खालती आलं त्याच्यानंतर सपोर्ट वरती मार्केट क्लोजिंग साठी आहे. आता वाजत आले 3 आणि आज मार्केट क्लोज जर का सपोर्टच्या आसपास झालं तर ते साधारणतः 24,700 च्या आसपास क्लोज होईल. ओके, उद्यासाठी जर का मार्केट जर का बँक निफ्टी आपण बघूया थोड्या वेळानं. पहिला निफ्टीसाठी बघितलं तर उद्यासाठी लेवल आहे 24,710 च्या खाली. 24,710 च्या खाली जर का मार्केट यायला चालू झालं तर याच्यानंतर आपण पुट साईडचा विचार करूया. पुट साईडसाठी आणि 24,838 च्या वरती जर गेलं तर आपण कॉल साईडसाठी विचार करू शकतोय. उद्या आपण मार्केटमध्ये लाईव्ह असेल उद्यापासून आणि तेव्हा आपण सगळे बँक निफ्टीचं आणि निफ्टीचे लाईव्ह अनालिसिस आपल्याला उद्यापासून आपल्याला क्लिअरली दिसून येतील YouTube वरती. ओके, त्याच्यानंतर आपण जर गेलो जर बँक निफ्टीमध्ये जर काय अनालिसिस बघितलं तर बँक निफ्टीमध्ये लेवल सेम आहेत ज्या मार्क मी अगोदर पण करून दिल्या होत्या. ओके, 54,000 च्या आसपास मार्केट क्लोजिंग व्हायला लागले 54,096-97 च्या आसपास. ओके, आणि जर लेवल जर बघितला तर 54,400 च्या वरती आपण अपसाइड साठी रॅली बघू शकतोय. इथून असं जर का मार्केट मध्ये मिडल पॉइंटला जर ओपन झालं तर इथून आपण अप ट्रेंड साठी कमी क्वांटिटी मध्ये आपण ट्रेड घेऊ शकतोय आणि 54,409 चा रेजिस्टन्स हा जो रेजिस्टन्स आहे तो ब्रेक झाला त्याच्यानंतर आपण कॉल साईडसाठी आपण विचार चांगला करू शकतोय हेवी लॉट्स मध्ये. आणि जर पुट साईडला जर का बँक निफ्टीचा विचार केला तर ते होईल 54,094 म्हणजे साधारणतः 54,000 ते सायकोलॉजिकल रेजिस्टन्स आहे का 54,000 चा त्याच्यानंतरच आपण ऑब्झर्व करूया. ओके, ठीक आहे.